हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026च्या योजना किंवा मोहिमा किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स आणि गव्हर्नमेंटचे जे इनिशिएटिव्ह वगैरे आहेत ते सगळं आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपलं आहे नदी खोरे व्यवस्थापन योजना किंवा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट स्कीम. आता रिव्हर बेसिन किंवा नदी खोर म्हणजे काय, की आता ही समजा एखादी नदी आहे आणि ह्या नदीला काही छोट्या छोट्या नद्या येऊन मिळत असतात. म्हणजे हा जो पूर्ण जिथून जिथून पाणी येतं ह्या नदीला, तो पूर्ण एरिया म्हणजे त्याला आपण रिव्हर बेसिन म्हणतो. ते पूर्ण जो छोट्या छोट्या नद्यांचा किंवा ट्रिब्युटरीज असतात ते सगळ्यांचा एरिया या नदी खोऱ्यात येतो. ठीक आहे. आता ह्या नदी खोऱ्यांचं किंवा रिव्हर बेसिनचं आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे किंवा व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे काय, इथे पूर्ण प्लॅनिंग वगैरे येणार किंवा तिथल्या लोकांना सोबत घेऊन त्या पाण्याचं काही डेव्हलपमेंट वगैरे करायचं असेल ते सगळं सगळं येणार. तर ते त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. आता झालं काय, की ही जी स्कीम आहे ही आधीच येऊन गेली होती, पण आता हिला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. एक्सटेन्शन कधी, जे 16वा वित्त आयोग आहे, 16व्या वित्त आयोगाचा जो काही पिरियड आहे त्या पूर्ण पिरियडसाठी याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे ह्या नदी खोरे व्यवस्थापन प्रकल्पाला किंवा योजनेला. आता हे आपल्याला माहिती आहे 16वा वित्त आयोग किंवा 16वा फायनान्स कमिशन आहे कधीपासून कधीपर्यंत आहे, ते आहे 2026-27 पासून तर 2030-31 पर्यंत. 26-27 ते 30-31 तर ह्याच काळासाठी हे नदी खोरे व्यवस्थापन योजना असणार आहे. सोबतच आता झालं काय, की आधी जी ही स्कीम होती तिला फक्त 1200 कोटी रुपये देण्यात आले होते आणि आता ह्या स्कीमला 2100 कोटी रुपये देण्यात आले आहे. तर हा एवढा मोठा जंप आहे, तर त्याच्यामुळे हे आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. किती, 2100 कोटी, 2183 कोटी पूर्ण देण्यात आलेले आहे ह्या वर्षी किंवा हे जो पिरियड आहे पुढच्या 5 वर्षात त्याच्यासाठी. ठीक आहे. आता ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, पूर्णच्या पूर्ण पैसे आपली सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे, आपली जी मोदी सरकार आहे ती देणार आहे. ठीक आहे. ही केंद्रीय क्षेत्र योजना आहे. त्याच्यानंतर आता ऑब्व्हियसली हे जलशक्ती मंत्रालय असणार आहे, दुसरं होम मिनिस्ट्री वगैरे तर नसणारच आहे. ही जलशक्ती मंत्रालय. आता झालं काय, की हे जे नदी खोरे व्यवस्थापन आहे, आता हे जे पूर्ण मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंट 3 बोर्ड किंवा 3 ज्या एजन्सी आहेत त्यांच्या अंडर असणार आहे. पहिली एजन्सी कोणती आहे, ब्रह्मपुत्रा बोर्ड. ठीक आहे. दुसरी आहे CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन आणि तिसरी आहे NWDA म्हणजे नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी किंवा ज्याला आपण ब्रह्मपुत्रा बोर्ड, केंद्रीय जल आयोग आणि राष्ट्रीय जल विकास संस्था म्हणतो. ठीक आहे. आता ह्या ज्या 3 संस्था आहे ह्यांना 2 याच्यात डिव्हाइड केलं आहे. पहिली संस्था आहे ब्रह्मपुत्रा बोर्ड. आता हे ब्रह्मपुत्रा बोर्डचं काय काम असेल, पूर्ण प्लॅनिंग करायचं. ठीक आहे. प्लॅनिंग करायचं प्लस जे नॉर्थ ईस्टर्न रिजन मधलं जे फ्लडिंग वगैरे होतं, आता बघा आसाममध्ये पूर वगैरे येत आहे, तर ते सगळं बघण्याचं काम कोणाचं, ब्रह्मपुत्रा बोर्डाचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे ब्रह्मपुत्रा नदी नॉर्थ ईस्टला आहे, तर ते काम त्याचं असणार आहे. ठीक आहे. प्लॅनिंग प्लस जे नॉर्थ ईस्टर्न रिजन मधले जे फ्लडिंग येत आहे तर ते सगळं बघायचं. ठीक आहे. त्यानंतर 2 आहेत, CWC किंवा केंद्रीय जल आयोग आणि राष्ट्रीय जल विकास संस्था किंवा NWDA. तर ह्या ज्या 2 संस्था आहेत तर ह्यांच्यासाठी एक वेगळं काम आहे. काय, इन्व्हेस्टिगेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट स्कीम किंवा जलसंपदा विकास तपासणी योजना. तर ही जी काय म्हणतात घटक आहे किंवा हे जे कंपोनंट आहे सेकंड वाला, त्याच्यामध्ये हे 2 आहेत. कोणते, केंद्रीय जल आयोग आणि राष्ट्रीय जल विकास संस्था. तर हे काय करणार, ते पूर्ण जे ही स्कीम आहे त्याची अंमलबजावणी करणार, इन्व्हेस्टिगेशन वगैरे करणार, ते सगळे ह्याचं काम असणार आहे. ठीक आहे. उद्दिष्ट बघा, नदी खोऱ्याच्या पातळीवर पृष्ठभागी, हा आणखी एक गोष्ट इथे राहिली, की हे जे व्यवस्थापन योजना आहे हे फक्त जे सरफेसवरचं पाणी आहे ना त्याच्यासाठी नाही आहे. हा, त्याच्यासाठी तर आहेच, सोबतच काय, ह्याच्या खाली जे पाणी आहे ग्राउंड वॉटर त्याच्यासाठी पण आहे. कळलं, म्हणजे सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर दोघांसाठी पण आहे. नदी खोऱ्याच्या पातळीवर पृष्ठभागीय व भूजल संसाधनांच्या जलसंपत्तीचे एकात्मिक नियोजन म्हणजे टोटल सगळं बघायचं आहे. सर्वेक्षण आणि विकास सुलभ करणे हे सगळं ह्या नदी खोरे व्यवस्थापन योजनेचा पार्ट आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट योजना आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की पैसे डायरेक्ट दुप्पट केल्यासारखे झाले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कापूस उत्पादकता अभियान किंवा ज्याला आपण मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. आता हे आपल्याला कशासाठी पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे आपलं भारतामध्ये खूप सारी जमीन आहे, पण आपल्याकडे प्रोडक्शन खूप जास्त होत नाही आहे. ठीक आहे. जमीन खूप सारी आहे, सुपीकता पण खूप आहे. का, कारण की आपल्याकडे जे सीड्स वगैरे आहेत, म्हणजे कोणते गव्हाचे, तांदळाचे, कशाचे पण सीड्स किंवा ज्या बिया असतात त्या कमी क्वालिटीच्या असतात. आता हे कापूस उत्पादकतामध्ये काय करणार आहे, ज्या बिया आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या घेतील किंवा इतर पण गोष्टी अशा करतील की ज्याच्याने आपलं प्रोडक्शन, कापसाचं प्रोडक्शन वाढेल. ठीक आहे. किंवा उत्पादकता वाढेल. आता ह्याचा कालावधी बघा, हा जो मिशन आहे त्याचा कालावधी आहे 2026-27 ते 30-31 म्हणजे जो वरती होता जवळपास तसाच. आता आर्थिक तरतूद लक्षात ठेवायची गरज नाही, पण ठीक आहे वाचून घ्या. 5,669 कोटी आहे फक्त कापसासाठी. आता इथे 5F दृष्टिकोन आहे. 5F म्हणजे फार्म, फार्म म्हणजे शेती, शेतीपासून फायबर म्हणजे जे कापसाचे जे धागे असतात ना ते धागे, त्याच्यानंतर फॅक्टरी, ते धागे आपण फॅक्टरीमध्ये नेतो, त्याच्यानंतर त्याच्यापासून काहीतरी कपडे वगैरे बनवतो, फॅशन बनवतो आणि नंतर ते फॉरेनला जातात. म्हणजे काय,
आता हा कापूस आहे, हा कापूस काढला, हा फार्म मधून काढला, ठीक आहे, म्हणजे पहिला फार्म झाला, त्याच्यानंतर ह्याच्यातून धागे निघतात, तिथे धागे, आता हे धागे आपण फॅक्टरीमध्ये घेऊन जातो, कारण की आपल्याला पुढे जाऊन म्हणजे काही फॅशन बनवायची, काही शर्ट बनवायचे, काही कपडे बनवायचे आहेत, तर ते कपडे म्हणजे फॅशन, ठीक आहे, आणि ते नंतर आपल्याला फॉरेन फॉरेन म्हणजे काय, आपल्याला एक्सपोर्ट करायचे आहे. तर हे 5F दृष्टिकोन आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही इव्हन जे डिस्ट्रीब्युट काय म्हणतात त्याला, डिस्क्रिप्टिव्ह वगैरे करताय एमपीएससी किंवा युपीएससीचं, तर त्याच्यामध्ये हे खूप जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उद्दिष्ट, ह्याचं उद्दिष्ट काय, तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्याचं प्रोडक्शन वाढवायचं आहे, तर जे HYV सीड आहे, हाय यिल्डिंग व्हेरायटी ऑफ सीड्स, म्हणजे किंवा त्याला उच्च उत्पादनक्षम बियाणे म्हणतो आपण, ते किंवा पीक उत्पादक तंत्रज्ञानाचा विस्तार, म्हणजे जे पण आता आपल्याकडे जी नॉलेज सिस्टीम आहे, जे पण आपण रिसर्च वगैरे आहे, तर त्याचा परत विस्तार करायचा आहे. आणि उच्च दर्जाच्या कापूस निर्यातीद्वारे कापूस उत्पादकता वाढवणे वगैरे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल त्याचं प्रोडक्शन वाढवायचं आहे, तेच एक मेन उद्दिष्ट आहे. त्यानंतर 2030-31 पर्यंत कापूस उत्पादक, हा एक गोल लक्षात ठेवा, ठीक आहे. काय करायचंय की 2030-31 पर्यंत कापूस उत्पादक किती, 498 लाख गाठी बनवायच्या आहेत. गाठी किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये बेल्स म्हणतो, बेल्स. आता बेल्स म्हणजे हे बोंड नाही, बोंड वेगळे आणि बेल्स वेगळे. आता बेल्स काय ते तुम्हाला पुढे सांगतो, पण आधी हे लक्षात घ्या. लिंट उत्पादकता पण आपल्याला वाढवायची आहे. लिंट उत्पादकता किती, 440 किलोग्रॅम पर हेक्टर, त्याच्यावरून 755 किलोग्रॅम पर हेक्टर इथपर्यंत न्यायची आहे. कधीपर्यंत, 2030-31 या डेट पर्यंत, ठीक आहे, लक्षात ठेवा. किती, 755 पर्यंत न्यायची आहे. किती, 440 पासून 755 पर्यंत न्यायची आहे. हे काय, लिंट उत्पादकता आहे. आता लिंट म्हणजे काय, लिंट म्हणजे असं, म्हणजे आता समजा हे बोंड आहे, तर ह्या बोंडामध्ये काय असतात, बिया पण असतात, बरोबर. हे जे कापसाचं बोंड आहे, ह्या कापसामध्ये कापूस तर असतो, सोबत मध्ये मध्ये बिया पण असतो. तर ते बिया जेव्हा आपण काढतो त्याला आपण लिंट म्हणतो, ठीक आहे. आता ते लिंट एकत्र केलं, खूप सारे एकत्र केलं, तर एक पूर्ण अशी गड्डी बनल. आता ही 170 किलोची जर एखादी गड्डी असली, तर त्याला आपण म्हणतो काय, हे गाठ, ठीक आहे, गाठ किंवा त्याला आपण बेल म्हणतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. किती, 498 लाख गाठी बनवायचे, किंवा त्यांनी 500 म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण त्यांनी 498 म्हटलंय, तर आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. याची अंमलबजावणी कोण करणार आहे, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, किंवा जे आपलं ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे ती, आणि वस्त्रोद्योग मंत्रालय म्हणजे आपली टेक्सटाईल मिनिस्ट्री. तर ते दोन प्लस जे इतर कोणत्या वेगवेगळ्या संस्था आहेत, ज्या ऍग्रिकल्चर रिलेटेड ज्या संस्था आहेत, त्या सगळ्या इथं काम करणार आहेत. आणि प्रारंभी भर किती, 14 राज्यातील 140 जिल्हे आहेत, जिथं मोस्टली कॉटन प्रोडक्शन होतं, जसं की महाराष्ट्र आहे किंवा गुजरात आहे, इथं खूप जास्त प्रमाणात कॉटनचं प्रोडक्शन होतं. तर असे जे राज्य आहेत त्याच्यातली टोटल 140 जिल्हे आहेत, तर त्याच्यामध्ये हे स्टार्टिंगला लागू होणार आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा, प्रारंभी भर 14 राज्यातील 140 जिल्हे आहेत. तर हे सगळं जे आहे ते मी पीआयबी मध्ये आहे, त्याच्या पीआयबीच्या बाहेर गेलेलो नाही, ठीक आहे. पीआयबी मध्ये जेवढं दिलंय तेवढं सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पीएम मित्र पार्क. आता पीएम म्हणजे काय, प्राईम मिनिस्टर, मित्रा म्हणजे मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. आता हे काय तुम्हाला पुढे सांगतो, पण त्याच्या अगोदर मी जे सांगतो ते फक्त एकदा ऐकून घ्या. आता बघा, आपण मग अशी कापूस उत्पादकता अभियान वगैरे बघितलं, तर त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, प्रोडक्शन कसं वाढवायचं, ठीक आहे. आता समजा आपण महाराष्ट्रामध्ये प्रोडक्शन केलं, जे काही कापूस आहे त्याला आपण उगवलं, ठीक आहे, आणि त्याच्यातून जर यार्न काढायचं असेल किंवा काही धागा वगैरे काढायचा असेल, तो आपण गुजरातमध्ये काढला. त्याच्यापासून कापड बनवायचं असेल ते आपण युपी, उत्तर प्रदेशातून बनवलं. त्याच्यानंतर ते आपल्याला जर दुसऱ्या देशात न्यायचं असेल, तर ते समजा आपण तामिळनाडू मधून नेलं, ठीक आहे. तर याच्याने काय होईल, पूर्ण कॉस्ट खूप जास्त वाढेल, इकडून तिकडे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च खूप जास्त वाढेल. तर तो सगळा कमी करायचा, त्यासाठी आपण सगळं जर एकाच ठिकाणी केलं तर सगळं कमी होईल, बरोबर. खूप कमी खर्च लागेल, आणि आपले जे एक्सपोर्ट आहे, आपण जे निर्यात करू, ते खूप जास्त स्वस्तात होईल, बरोबर. म्हणजे काय, समजा इथंच प्रोडक्शन केलं, इथंच जर धागे काढले, इथंच जर कपडा बनवला, आणि इथूनच जर एक्सपोर्टसाठी जर सेंटर बनवलं, तर काय होईल, खूप जास्त कमी पैसे लागतील आपल्याला, बरोबर. तर तेच म्हणजे आपलं पीएम मित्रा पार्क आहे, ठीक आहे. कळलं, हे पीएम मित्रा पार्क आहे, जिथं सगळ्या गोष्टी एकत्र करू आपण, ते पीएम मित्रा पार्क. आता हे जे पीएम मित्रा पार्क आहे, हे टोटल 7 असणार आहे. आपण 2021-22 पासून तर 27-28 पर्यंत, म्हणजे टोटल 7 वर्षाच्या पिरियड मध्ये हे पीएम जे मित्रा पार्कची आपण योजना काढलेली आहे. आणि असे टोटल 7 ठिकाणी बनणार आहेत, ठीक आहे. 7 ठिकाण कोणते कोणते, ते पण आपल्याला सगळेच्या सगळे पाठ पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात, आणि हे आपण आधी पण कव्हर केलेलं आहे एका ठिकाणी, पण इथं परत घेतो, ठीक आहे. बघा, पीएम मित्र पार्क 7 कोणती कोणती ठिकाण आहेत ते आधी लक्षात घ्या. ग्रीनफील्ड, आता आणखी गोष्ट, हे दोन प्रकारे आहे, एक ग्रीनफील्ड आणि ब्राऊन फील्ड. ग्रीनफील्ड म्हणजे काय, जिथं काहीच नाही आहे आतापर्यंत, तिथं आपण नवीन काहीतरी बनवतोय, ते म्हणजे ग्रीनफील्ड. आणि ब्राऊन फील्ड म्हणजे काय, तिथं ऑलरेडी काहीतरी आहे, आणि तिथं आपण त्याला परत म्हणजे एक्सपांड करतोय, ते म्हणजे ब्राऊन फील्ड, ठीक आहे. आता बघा, दोन ब्राऊन फील्ड आहे, कोणते कोणते, महाराष्ट्रातील अमरावती आणि तेलंगणातील वारांगल, आणि ग्रीनफील्ड इतर बाकीचे आहेत. आता ग्रीनफील्ड बघा, उत्तर प्रदेशामधील लखनौ आहे, त्याच्यानंतर गुजरातमधील नवसारी आहे, महाराष्ट्रातील अमरावती, कर्नाटकतील कालाबुरागी,
तामिळनाडूमधील विरुधुनगर, त्याच्यानंतर तेलंगणामधील वारंगल आणि मध्य प्रदेशमधील धार. तर हे 7च्या 7 तुम्हाला पाठ पाहिजे. आता हे कसं लक्षात ठेवायचं, उत्तर प्रदेशचं जे लखनौ आहे ते तुमच्या लक्षात राहून जाईल. त्यानंतर गुजरात मधली काय, नवीन साडी बनवायची आहे, गुजरातमध्ये नवसारी नवीन साडी बनवायची आहे. कशापासून, कापडापासून बनवणार ना, किंवा धाग्यापासून बनवणार, नवीन साडी बनवायची गुजरातमध्ये. त्याच्यानंतर तुमचं अशी गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये एक तुमचा मित्र आहे, कुठं, तुमचा मित्र अमरावतीचा आहे, अमरावतीचा मित्र म्हणजे मित्रा स्कीम महाराष्ट्रातली कुठे, अमरावतीमध्ये. त्याच्यानंतर तेलंगणामधील वारांगल. ठीक आहे. आणि आता हे जे दोन आहे, मध्य प्रदेश आणि तेलंगणा, ते तुमच्या लक्षात राहूनच जातील. तुम्हाला सांगतो का बरं. त्याच्यानंतर जे कर्नाटकाचं आहे, के फॉर के, आणि तामिळनाडूचं विरुद्धीनगर, ते तुम्ही लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. आता बघा झालं काय की प्रधानमंत्री आपले जे मोदीजी आहेत, तर त्यांनी 2 ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. जे धार आहे, धार इथं त्यांनी आय थिंक सप्टेंबर 2025 ला उद्घाटन केलं होतं एका ठिकाणी, जे पहिलं उद्घाटन होतं पहिल्या मित्र पार्कचं. त्या आता तेलंगणामध्ये पण पहिल्या मित्र पार्कचं उद्घाटन केलंय. कसं काय, हे कसं काय शक्य आहे, शक्य आहे. आता हे जे मध्य प्रदेशचं धार जिल्हा आहे, तर तिथं पहिल्यांदा उद्घाटन केलं, ते एकदम नवीन फाउंडेशन टाकलेलं. ठीक आहे. पण हे जे तेलंगणा आहे, म्हणजे ते अजून बनलेलं नाहीये, जे धार जिल्हा आहे, पण तेलंगणा वारंगल आहे ते ऑलरेडी पूर्ण बनलेलं आहे, पूर्ण फुल्ली फंक्शनल झालेलं आहे. तिथं सगळ्या गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत, आणि ते असं पहिलं जे झालेलं आहे जिथं फुल्ली फंक्शनल झालेलं आहे. ठीक आहे. तर त्याचं उद्घाटन पण आता मोदीजींनी केलेलं आहे. तर पहिले म्हणजे भूमिपूजन कुठे केलं होतं, धार मध्य प्रदेश इथं, आणि पहिलं फुल्ली फंक्शनल किंवा पूर्णपणे क्रियारत झालेलं ते कुठे, तेलंगणा वारंगल. हे दोन्ही लक्षात ठेवायचे. तेलंगणामधील वारंगल आणि मध्य प्रदेशमधील धार, हे दोन्ही जिल्हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात तुम्हाला लक्षात राहून जाईल, महाराष्ट्रातला तुमचा मित्र कुठे आहे, महाराष्ट्रातला तुमचा मित्र आहे अमरावतीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन सांगितले. यापूर्वी पहिला भूमिपूजन समारंभ धार इथे झालेला. त्याच्यानंतर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले पहिले पूर्णपणे कार्यरत मित्र पार्क वारंगल तेलंगणा. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पीएम मित्र पार्क. यावर्षी प्रश्न येऊ शकतो, कारण की बऱ्याच दिवसापासून ते न्यूज मध्ये आहे. त्याच्यानंतर सेहत अभियान. आता सेहत अभियान इथं तुम्हाला काय दिसतंय, डॉक्टर दिसतोय आणि हा शेतकरी दिसतोय, बरोबर. तर सेहत अभियान ह्या दोघांना मिक्स करून बनवलेलं आहे. बघा, सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू ऍग्रिकल्चरल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे काय, आपलं जे ओव्हरऑल हेल्थ आहे पूर्ण पब्लिकचं आपल्या, तर त्या पब्लिकचं हेल्थ कशा थ्रू वाढवायचं आहे, जे ऍग्रिकल्चरल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू. आता ऍग्रिकल्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, की ओव्हरऑल जे आपले पिकं वगैरे येतात, तर त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे. ठीक आहे. ते शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, ते वेगळं करू. तर त्याच्यामुळे जे आपली पब्लिक आहे त्यांचं हेल्थ किंवा त्यांचं आरोग्य इम्प्रूव्ह होईल. कसं काय, बघा. आता समजा कोणी गहू उगवतंय, ठीक आहे. आता गहू किंवा तांदूळ म्हणजे मोस्टली तुम्ही लोक तेच खाता, आणि जेवताना तुमच्या शरीरात इतर जे प्रोटीन्स वगैरे जात नाही, आणि तुम्हाला वाटतं तुमचं पोट भरलं. पण जे इतर गोष्टी आहेत, समजा आयर्न लागतं किंवा काही झिंक वगैरे लागतं, तर अशा गोष्टी तुम्हाला भेटत नाही. तर त्याला आपण हिडन हंगर म्हणतो. हंगर, तुम्ही हंगरी तर नाहीये, तुम्ही भुकेल नाहीये, पण त्याला आपण हिडन हंगर म्हणतो, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत नाही. तर अशा गोष्टी मिळण्यासाठी आपण काय करतोय, काही जे वाण असतात काही, किंवा समजा तांदूळ आहे, तर तांदूळमध्ये काहीतरी आपण मिक्स करतोय, आणि त्याच्या थ्रू तुम्हाला एक फोर्टिफाईड फूड मिळतं, बायो फोर्टिफाईड फूड, जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळणार, किंवा काहीतरी आयर्न मिळणार. समजा गहू आहे, गव्हामध्ये आयर्न टाकायचं, म्हणजे आयर्न युक्त किंवा लोहयुक्त गहू मिळणार तुम्हाला. तर त्याच्यामुळे तुमचा लोहाचा तुटवडा होणार नाही तुमच्या शरीरामध्ये. ठीक आहे. तर ते झालं काय, जे ऍग्रिकल्चर थ्रू आपले हेल्थ वाढवणं. ठीक आहे. आता कोणी प्रारंभ केलाय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद किंवा आयसीएमआर. आयसीएमआर म्हणजे काय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च. तर हे दोन आहेत, कोण, ऍग्रिकल्चर वाला आणि जे मेडिकल वाला, हे दोघं एकत्र आले आणि ही स्कीम बनलेली आहे किंवा अभियान बनलेलं आहे सेहत. आता हे खूप जास्त महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. बघा, उद्दिष्ट काय, भारतातील आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी कृषी, पोषण आणि सार्वजनिक आरोग्य यांचे एकत्रीकरण. सार्वजनिक आरोग्य म्हणजे जे आपलं एन्व्हायरमेंट आहे, जे प्राणी वगैरे आहे, सगळं सगळं एकत्र करायचंय. ते सार्वजनिक आरोग्य, जे कृषी आहे आणि पोषण, तर ह्यांचं सगळं मिक्स करून ते आपल्याला बनवायचंय. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, 5 प्राधान्य क्षेत्रांवर भर आहे. ते आता बऱ्याचदा असं डायरेक्ट विचारताय की किती प्राधान्य क्षेत्र आहे, किंवा हे जे आकडे दिसत आहेत ना, हे आकडे बऱ्याचदा विचारतात. त्याच्या आतमधलं काही नाही ते विचारणार नाही, पण किती आहेत ते विचारणार. ठीक आहे. आता जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, हा, हे 3 संस्था, किती संस्था आहे ते विचारतील, किंवा किती घटक आहे ते विचारतील, 2 घटक आहे, 3 घटक आहे असं विचारतील. तर लक्षात ठेवायचे, याचे 2च घटक आहेत. ठीक आहे. हे इतर विचारणार आहे बऱ्याचदा, पण हे विचारतील किती घटक आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथलं लक्षात ठेवा, 5 प्राधान्य क्षेत्र आहे. कोणते कोणते, जैव सुदृढ किंवा बायो फोर्टिफाईड व पोषक तत्वांनी समृद्ध पीक वाढ. म्हणजे तुम्हाला सांगितलं की समजा आता गहू बनवायचे, त्याच्यामध्ये आयर्न किंवा लोखंड म्हणजे मिक्स करायचे. आता मिक्स म्हणजे डायरेक्ट लोखंड नाही टाकत, तिथं वेगळं काहीतरी प्रक्रिया वगैरे करतात ते, तर त्याच्याने ते बायो फोर्टिफाईड
बनतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एकात्मिक शेती पद्धत. आता एकात्मिक शेती पद्धत किंवा ज्याला इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतो आपण, तर ते कशी असते की शेती तर तुम्ही करताच, सोबत तुम्ही कोंबड्या पण पाळता, गाई बैल पाळता, त्याच्यानंतर मत्स्यपालन वगैरे करता. हे सगळं जेव्हा एकत्र करतो त्याला आपण इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतो. ठीक आहे, किंवा एकात्मिक शेती म्हणतो. त्याच्याने काय होईल, जे शेतकरी आहेत तर त्यांना दूध पण मिळेल, गाईचं वगैरे किंवा अंडे वगैरे मिळतील, त्यांच्याने त्यांचं पोषण चांगलं राहील. किंवा जे शेतकरी जे काही कुक्कुटपालन वगैरे करतील तर ते त्याचे अंडे इतर लोकांना विकतील, तर इतर लोकांनी ते अंडे खाल्ल्यामुळे त्यांचं आरोग्य पण सुधारेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे आहे. त्यानंतर कृषी कामगारांमधील व्यावसायिक आरोग्य जोखीम किंवा ज्याला आपण ऑक्युपेशनल रिस्क म्हणतो. म्हणजे आता काय की शेतकरी आहे तर शेतकरी काय फवारण्या वगैरे करतो, तर केमिकल असतं ना, विषारी असतं, त्याच्या म्हणजे शरीरात जातं ते विष, तर त्याच्यामुळे त्याचं धोके होतात. ते धोके पण कमी करायचे आपल्याला. त्यानंतर असंसर्गजन्य रोगांसाठी कृषी आधारित उपाययोजना. असंसर्गजन्य रोग म्हणजे काय की जे नॉन कम्युनिकेबल डिसीज वगैरे असतात, जसं की मधुमेह वगैरे आहे, ते तसे. ठीक आहे. आता हे कसे कमी करणार, आता मिलेटची स्कीम आली होती, मिलेट वगैरे, तर ते तशा गोष्टी किंवा जे डाळी वगैरे आहेत तर त्या डाळींनी जे अशा गोष्टी आहेत की आपले काय म्हणतात मधुमेह किंवा जे बाकीच्या पण गोष्टी आहेत तर त्या कमी होतात. ठीक आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कमी होतात, तर ते पण येईल. आणि वन हेल्थ, वन हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. वन हेल्थ म्हणजे काय की प्राणी, आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते, आणि आपण मनुष्य. ठीक आहे. तर ह्या तिघांचं पण हेल्थ आहे, तिघांचं पण आरोग्य आहे, तर ते एकत्र करणं. ठीक आहे. तिघांचं पण आरोग्य एकमेकावर अवलंबून आहे, हे धरूनच सगळ्या काही प्लॅनिंग करणं, त्याला म्हणतो आपण वन हेल्थ. ठीक आहे. आता समजा बर्ड फ्लू झाला तर तो माणसामध्ये पण येऊ शकतो, किंवा काही आता बरेचसे काही सायन्समध्ये करत असतो की बरेचसे काही रोग असतात जे आपल्याला वटवाघळा थ्रू वगैरे होतात. जर वटवाघळांना आपण बरोबर ठेवलं तर मनुष्य पण बरोबर राहील. बरोबर. तर तशासारखे हे वन हेल्थ आहे. तर हे असे 5 प्राधान्य क्षेत्र आहे. लक्षात ठेवा, 5 प्राधान्य क्षेत्र कोणते कोणते ते एकदा वाचून घ्या, पण 5 आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर टीम उपक्रम. आता टीम, टीम म्हणजे काय, ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग. आता हा जो उपक्रम आहे हा आहे एमएसएमई काढलेला. एमएसएमई जे आपली मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई आहे, किंवा जे मार्जिनल किंवा काय म्हणतात एंटरप्राइजेस वगैरे असतात ना, मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस, तर त्या मिनिस्ट्रीने काढलेला आहे. ठीक आहे. आता याच्या अगोदर एक स्कीम होती, रेझिंग अँड ऍक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स किंवा रॅम्प स्कीम, तर त्याच्या अंतर्गत हा टीम उपक्रम आहे. आता रेझिंग अँड ऍक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स म्हणजे जे आपले एमएसएमई आहे, लघु आणि जे इतर उद्योग आहेत, तर ते उद्योगांचा परफॉर्मन्स आपल्याला वाढवायचा आहे. ठीक आहे. आता तो वाढणार कसा, तर त्यासाठी खूप वेगवेगळे काम करणार, पण त्या कामापैकी एक काम आहे काय, डिजिटल त्यांना इंटिग्रेट करायचं. ठीक आहे. ते त्यांना ओएनडीसी नावाचं एक प्लॅटफॉर्म काढलाय गव्हर्नमेंटने. आता तो प्लॅटफॉर्म काय आहे की जे शेतकरी आहे किंवा जे पण एमएसएमई वाले आहे, किंवा ज्यांना घ्यायचं आहे, ज्यांना बाय करायचं आहे किंवा ज्यांना विकायचं आहे, तर ते सगळे इथे एकत्र येणार. ठीक आहे. तर ते आपोआप एकमेकाशी कॉन्टॅक्ट करू शकतील. तर अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे, ते डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तर असं डिजिटल प्लॅटफॉर्म जे एमएसएमई आहे त्याला उपलब्ध करून देणं, तर ते काम आहे टीम उपक्रमाचं. ठीक आहे. इथं ते लिहिलेलं नाही ऑब्जेक्टिव्ह, तर इथं ऑब्जेक्टिव्ह लिहून टाकेन, नंतर तुम्हाला जेव्हा पीडीएफ देईल तेव्हा लिहून ऑब्जेक्टिव्ह, किंवा तुम्हाला लक्षात आलं तर लिहून टाका. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर प्रारंभ करता ऑब्व्हियसली एमएसएमई मंत्रालय आहे. त्याच्यानंतर केंद्रीय क्षेत्र योजना आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, तुम्हाला सांगितलं 100% पूर्णच्या पूर्ण पैसा आपली सेंट्रल किंवा मोदी गव्हर्नमेंट देणार आहे. त्याच्यानंतर कालावधी किती, 3 वर्षाचा आहे, 2024 पासून तर 2027 पर्यंत. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कंट्री स्ट्रॅटेजिक ऑपॉर्च्युनिटीज प्रोग्राम. आता हा खूप जास्त महत्वाचा आहे. आता कारण की हा फक्त भारताचा नाही, भारत आणि आयफॅड आहे, इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे. भारताने कोणासोबत मिळून हा बनवलेला आहे, डायरेक्ट असा प्रश्न येऊ शकतो. आता मोस्टली आयफॅड आहे, हा आयफॅड फक्त भारतासोबत नाही, इतर कंट्री सोबत पण बनवतो, आणि आता भारतासोबत पण बनवलेला आहे हा जो प्रोग्राम आहे तो. आता प्रोग्राम म्हणजे काय, हे ऍक्च्युअली एक प्लॅन आहे. प्लॅन कशासाठी, पूर्ण 8 वर्षाचा प्लॅन आहे, आणि भारतामध्ये आपण कुठं कुठं इम्प्रुव्हमेंट करू शकतो त्यासाठीचा प्लॅन आहे. 8 वर्षाचा, 2026 ते 2033 पर्यंत असा 8 वर्षाचा हा कालावधी लक्षात ठेवा. आणि कोणाकोणासोबत बनवलेला आहे, भारत आणि आयफॅड ह्या दोघांनी मिळून बनवलेला आहे. ठीक आहे. आता हा प्लॅन कसा आहे, जे ग्रामीण उत्पन्न आहे ते वाढवायचं आहे, जे लवचिकता ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, तर ते रेझिलियन्स आपण बळकट करायचं आहे. म्हणजे काही पण आपल्यावर कोणती पण आपदा आली, काही पण संकट वगैरे आलं, तर त्याला आपण खूप जास्त त्याच्याने आपल्यावर फरक पडला नाही पाहिजे. काहीतरी बाढ वगैरे आली, बाढ म्हणजे काय त्याला जी
फ्लडिंग वगैरे झालं तर त्याच्यामुळे आपल्यावर खूप जास्त संकट नाही आलं पाहिजे. तर त्या गोष्टी म्हणजे लवचिकता किंवा रेझिलियन्स म्हणतो. ठीक आहे. आणि भारतभर शाश्वत उपजीविकेच्या संधींचा विस्तार करायचा आहे. म्हणजे जे सस्टेनेबल लिव्हलीहूड वगैरे आहे तर त्याचा विस्तार करायचा आहे. ते हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि ध्येय काय, विकसित भारत 2047 च्या चौकटीत सर्वसमावेशक ग्रामीण समृद्धी व लवचिकता. ठीक आहे. मोस्टली हे ग्रामीण समृद्धीसाठीच आहे. आयफॅड आणि भारताने बनवलेलं आहे कंट्री स्ट्रॅटेजिक ऑपॉर्च्युनिटीज प्रोग्राम. प्रॉस्पेरिटी आणि रेझिलियन्स वगैरे निर्माण करायचं. रेझिलियन्स तुम्हाला सांगितलं. नंतर हा हे पण एक लक्षात ठेवा, किती 2 धोरणात्मक प्राधान्य आहे. किती आहेत? 2. हे याच्यावर विचार असतात. 2 आहेत. कोणते कोणते 2 आहेत? ग्रामीण समुदायांची सामाजिक, आर्थिक व हवामान लवचिकता वाढवणे. ग्रामीण समुदाय लक्षात ठेवा, मोस्टली रुरलसाठी आहे. रुरल जे सोसायटी आहे तर त्याच्यामधलं जे सोशल आणि इकॉनॉमिक, सोशल म्हणजे काही कास्टिझम झालं किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड काही गोष्टी झाल्या तर ते सोशो इकॉनॉमिक झालं. आणि हवामान म्हणजे जे पाऊस कमी पडतोय किंवा पाऊस जास्त पडतोय किंवा पूर्ण कोरडं झालं तर हे ज्या गोष्टी आहेत तर त्याची लवचिकता काढायची. लवचिकता म्हणजे तेच रेझिलियन्स, म्हणजे ह्या गोष्टी जास्त आपल्यावर फरक नाही पडला पाहिजे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत व ग्लोबल साऊथ मधील, ग्लोबल साऊथ म्हणजे तुम्हाला माहित असेल, आपण बऱ्याचदा आधी डिस्कस केलेलं आहे. ग्लोबल साऊथ म्हणजे काय की आता म्हणजे समजा आपला हा पूर्ण पृथ्वी आहे. ठीक आहे. आता पृथ्वीचा जो साऊथ भाग आहे तर मोस्टली तो म्हणजे एकदम बरोबर सांगतो तुम्हाला, जास्त डीप मध्ये ते आपण इंटरनॅशनल रिलेशन मध्ये बघू. ठीक आहे. आता ग्लोबल साऊथ काय असतं की हा जो साऊदर्न भाग आहे तर हा मोस्टली गरीब राहिलेला आहे. आणि जो नॉर्दर्न भाग आहे जसं अमेरिका वगैरे झालं, युरोपियन युनियन झालं, जापान वगैरे झालं, हे जे देश आहेत हे खूप जास्त श्रीमंत झालेले आहेत. आता ग्लोबल साऊथ जे गरीब राहिलेले आहेत ते ज्याच्या म्हणजे कशामुळे गरीब राहिले, हे जे वरती जे श्रीमंत झाले ना तर ते ह्या गरिबांवर म्हणण्यापेक्षा हे जे साऊदर्न स्टेट्स, साऊदर्न ग्लोब किंवा साऊदर्न देश आहेत तर त्यांच्यावर जीवावर ते श्रीमंत झालेले आहे. तर त्याला आपण ग्लोबल साऊथ म्हणतो. ठीक आहे. तर भारत व ग्लोबल साऊथ मधील इतर देशांमध्ये सिद्ध विकास मॉडेलचा विस्तार करण्यासाठी ज्ञान प्रणाली मजबूत करणे. म्हणजे काय की काही नॉलेज सिस्टीम असतात. आता समजा भारतामध्ये अशा काही नॉलेज सिस्टीम आहे, समजा आयुर्वेद आहे किंवा समजा आता काही विहिरी वगैरे बनवायचं तर ते विहिरीची संकल्पना समजा भारतात आहे जे दुसऱ्या देशात नाही आहे तर दुसऱ्या देशात ती संकल्पना घेऊन जायची. ठीक आहे. तर हे ज्ञान प्रणाली वगैरे असं मजबूत करायचं आहे. दुसऱ्या देशात म्हणण्यापेक्षा जे भारतातल्या भारतात पण इकडून तिकडे नॉलेज प्रणाली किंवा नॉलेज सिस्टीम द्यायची किंवा ज्ञान प्रणाली द्यायची. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कंट्री स्ट्रॅटेजिक ऑपॉर्च्युनिटीज प्रोग्राम मध्ये आहे. त्यानंतर युवा संगम टप्पा 6. आता युवा संगम म्हणजे काय, एकत्र येणं. युवा म्हणजे जे युथ आहे ते युथ एकत्र येतात. ठीक आहे. आता म्हणजे काय होणार की समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातले मधले जे युथ आहे ते जाणार तामिळनाडूमध्ये, तामिळनाडू मधले जे युथ आहे ते महाराष्ट्रात येणार. म्हणजे काय, हा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आहे. ठीक आहे. म्हणजे भारतातले स्टुडंट आपण इकडे महाराष्ट्रातले स्टुडंट आपण तामिळनाडूमध्ये एक्सचेंज करतोय आणि इकडले भारतात आणतोय. तर हे झालं युवा संगम. ठीक आहे. आता हा टप्पा 6वा आहे आणि कोणती आयडिया आहे, एक भारत श्रेष्ठ भारत या आयडियाच्या अंडर आपण हे केलेलं आहे. मंत्रालय ऑब्व्हियसली शिक्षण मंत्रालय असणार आहे. आणि देशातील विविध भागातील 18 ते 30 हे वयोगट लक्षात ठेवा, 18 ते 30 वर्ष वयोगटातील युवकांना एकत्र आणणारा युवा देवाणघेवाण कार्यक्रम आहे. म्हणजे काय, जे हायर एज्युकेशन मधले आहेत म्हणजे 12वी नंतरचे, कोणते ग्रॅज्युएशन मधले आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, कोणी पीएचडी करताय तर असे फक्त जे विद्यार्थी आहेत तर त्यांची देवाणघेवाण करायची आहे. म्हणजे महाराष्ट्रातले तामिळनाडू मधले महाराष्ट्रात जातील. पण हे दोनच स्टेट नाही आहे, कुठे पण. ठीक आहे. भारतभरात. त्यानंतर 22 राज्य आहे, 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत आणि ह्याच्यामधील टोटल 22 उच्च शिक्षण संस्था आहे. तर त्याच्या मार्फत हे सगळं होणार आहे. पहिला टप्पा आपण 2023 ला सुरू केला होता आणि आताचा जो टप्पा आहे तो 2026 ला झालेला आहे. हा 23चा होता पहिला आणि 6वा 2026 आहे. आणि 2024 पर्यंत 5 झाले होते, त्यानंतर डायरेक्ट आता 6वा आलेला आहे, डायरेक्ट 1-1.5 वर्षांनी. तर त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा 6वा टप्पा. त्यानंतर शी मार्ट उपक्रम. आता शी म्हणजे काय, सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर्स. आणि मार्ट म्हणजे मार्केटिंग एव्हेन्यूज फॉर रुरल ट्रान्सफॉर्मेशन. शी मार्ट म्हणजे काय असणार आहे, मार्ट म्हणजे जिथं सगळ्या गोष्टी एकत्र मिळतात ते. ठीक आहे. ते म्हणजे शी मार्ट. आपण काल पण बघितलं होतं एक काय मॅकफिन, ते सिडबीचं बघा, मॅकफिन मार्ट, जिथं जे सगळ्या गोष्टी एकत्र मिळणार, म्हणजे फायनान्स किंवा मशीन वगैरे ते सगळं एकत्र मिळतात. ते सिडबीचं आपण इकॉनॉमीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर तसंच आता हे मार्ट असणार आहे. आता इथे काय होणार आहे बघा, जे एसएचजी आहे तर त्याचं क्लस्टर लेव्हल फेडरेशन किंवा सीएलएफ बनवणार आहे. आणि जे समुदाय आहे जो पूर्ण एसएचजी आहे तर त्याच्या मालकीचे एक काहीतरी दुकान बनवणार आहे जिथं काहीतरी विकता येईल. ठीक आहे. आता हे होलसेल नसणार आहे, किरकोळ विक्रीचे किंवा ज्याला आपण रिटेल म्हणतो. ठीक आहे. रिटेलवाले दुकान असणार आहे. तर ते एसएचजी बनवतील. उद्दिष्ट काय, महिलांच्या नेतृत्वाखाली उद्योगांना बळकटी देणे आणि बाजारपेठांमधील दुवे सुधारणे आणि डे एनआरएलएम, डे म्हणजे दीनदयाल अंत्योदय
योजना आहे, तर त्याच्या अंडर एक NRLM आहे, म्हणजे नॅशनल रुरल लिव्हलिहूड मिशन. तर त्याच्या अंतर्गत ग्रामीण महिलांच्या उत्पादनाच्या संधी वाढवायच्या आहे. ठीक आहे, तर ह्याचं काय उद्दिष्ट आहे शी मार्ट उपक्रमाचं. घोषणा आता ह्या वर्षी केलेली आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये ह्या वर्षीची घोषणा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अभा. अभा म्हणजे काय? आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट्स. आता हे जे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट्स आहेत, हे अकाउंट्स पार्ट आहेत आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ABDM चा. ठीक आहे, आता ABDM हे काय की असं काहीतरी एखादी स्कीम किंवा मिशन आहे की ज्या मिशनच्या अंतर्गत काही लोक एकत्र येतात. कोण कोण? जसं की डॉक्टर झाले, नर्सेस झाले, किंवा असे काही प्लॅटफॉर्म झाले की जे मोस्टली हेल्थ रिलेटेड आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, त्यानंतर पेशंट्स आहेत, ते सगळे एकत्र येणार. ठीक आहे, म्हणजे मोस्टली डिजिटली. तर डिजिटायझेशन ऑफ हेल्थ असं आपण सिंपली म्हणू शकतो. आता ह्या अंतर्गत एक पार्ट आहे, ह्याचा पार्ट आहे काय ABH, आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट्स. आता हे अकाउंट्स कसे असणार आहेत? 14 नंबर असणार आहे टोटल, आणि प्रत्येकाला युनिक असणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदा नंबर भेटला तर तो भेटणार, म्हणजे तो तुम्हाला परत दुसरा नंबर चेंज करून मिळणार नाही, आणि तो सेम नंबर दुसऱ्याकडे पण नसणार, म्हणजे युनिक असणार तुमचा नंबर. ठीक आहे, तसं 14 अंकी नंबर असणार आहे. जसं आपला आधार कार्ड असतो एकदम युनिक असतो प्रत्येकाचा, तसा हा 14 अंकी नंबर असणार आहे. आणि हे जे अकाउंट्स आहे हे पूर्ण टोटल आता 100 कोटी अकाउंट झालेले आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा टप्पा खूप इम्पॉर्टंट टप्पा आहे. 100 कोटी पूर्ण भारतभरात अकाउंट झालेले आहेत, आणि सगळ्यात जास्त भारतातून जर बघायला गेलं तर उत्तर प्रदेशात सगळ्यात जास्त अकाउंट्स आहेत 15 कोटी, आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा नंबर येतो. हे दोन लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट्स, तर ते त्याच्याशी जे संलग्न किंवा त्याच्याशी जे लिंक्ड अकाउंट आहे तर ते 100 कोटी असणार आहेत. आता हे जे अकाउंट्स काय असतात की ह्या अकाउंट्समध्ये तुमचे आधीचे जे पण हिस्ट्री असेल, तुमची मेडिकल हिस्ट्री, म्हणजे तुम्ही कुठं ब्लडची काही तपासणी केली असेल, किंवा तुम्हाला काहीतरी एखादी आजार झाला असेल, एखाद्या डॉक्टरकडे गेला असेल, त्या डॉक्टरने काय काय म्हटलं, त्याचं पूर्ण प्रिस्क्रिप्शन असेल ते सगळं, किंवा म्हणजे काही पण असू द्या, तुमची काहीतरी फॅमिली हिस्ट्री असेल, मेडिकल हिस्ट्री फॅमिलीची, तर ते सगळं हिस्ट्री आहे, ते सगळं एका ठिकाणी असणार. तुमचं जे कार्ड मिळेल तुम्हाला 14 अंकी, तर ते कार्डामध्ये हे सगळी हिस्ट्री असणार. आणि त्यानंतर तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेले तर ते डॉक्टर हे पूर्ण हिस्ट्री तपासून तुम्हाला पुढे प्रिस्क्राईब करू शकतील. ठीक आहे, तर हे झालं आभा लिंक्ड आरोग्य नोंदी. ठीक आहे, तर असे टोटल 100 कोटी अकाउंट झालेले आहे, आणि सगळ्यात जास्त अकाउंट उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे. आता अभा म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, नागरिकांना रुग्णालय, दवाखाने आणि प्रयोगशाळा इत्यादींमधील वैयक्तिक नोंदी जोडण्यास व वापरण्यास सक्षम करणारी संमती आधारित किती 14 अंकी अद्वितीय डिजिटल आरोग्य ओळख. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये बऱ्याच सांगितलं, अद्वितीय म्हणजे युनिक, म्हणजे प्रत्येक तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, तसे 14 अंकी आहेत असणार आहे, आणि त्या सगळ्या तुमच्या गोष्टी जोडणार आहे. तर हे आहे अभा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता ह्याच्यातलं पहिलं आहे राष्ट्रीय अभियान दिवसातून एक वेळ भरड धान्यांचे जेवण, किंवा नॅशनल कॅम्पेन 1 मील अ डे विथ मिलेट्स. म्हणजे मिलेट्सचा फायदा तुम्हाला माहितच आहे की मधुमेहासाठी, किंवा जे आपलं हेल्थ आहे ते म्हणजे बेटर करण्यासाठी, किंवा वजन वगैरे कमी करण्यासाठी आपण मिलेट्स वगैरे वापरत असतो. आता मिलेट्स मध्ये काय रागी वगैरे येतं, किंवा ज्वारी बाजरी वगैरे येतं, ते सगळं. ठीक आहे, तर हे नॅशनल कॅम्पेन काढलेलं आहे कोणी? भारतीय भरडधान्य संशोधन संस्था किंवा IIMR. तर त्यांनी हे मिशन काढलेलं आहे. त्याच्यानंतर कॅच द रेन. कॅच द रेन म्हणजे रेनला कॅच करा. ठीक आहे, कॅच करा म्हणजे काय की जेव्हा केव्हा पाऊस येईल, कुठे पण पाऊस येईल, तर तो सगळा फक्त पकडून ठेवा, त्याला जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे, म्हणजे रस्त्यावरून कुठं फिरू द्यायचं नाही, आपल्या गड्ड्यामध्ये भरून ठेवा. ठीक आहे, तर ते कॅच द रेन 2026 अभियान. आता हे अभियान जे दिल्ली सरकार आहे त्यांनी आपल्या जलशक्ती मंत्रालयासोबत मिळून काढलेलं आहे, आणि त्याचा जो मॅस्कॉट होता तो आहे नीरा. ठीक आहे, पाण्याशी रिलेटेड नीरा, नीरा म्हणजे जल, तर ते नीरा मॅस्कॉट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय AI कौशल्य अभियान किंवा नॅशनल AI स्किलिंग इनिशिएटिव्ह. आता हे इनिशिएटिव्ह कोणी काढलेलं आहे? माहिती व प्रसारण मंत्रालय. ठीक आहे, त्या मंत्रालयाने काढले आहे, किंवा मिनिस्ट्री ऑफ जे ब्रॉडकास्टिंग वगैरे आहे तर त्यांनी. त्यानंतर हे तुम्हाला ऑरेंज इकॉनॉमी मागे पण सांगितलेलं आहे. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय की अशी क्रिएटिव्ह इकॉनॉमी, ह्याच्यामध्ये गेमिंग येतं, काहीतरी कोडिंग वगैरे येतं, किंवा जे काही डिजिटल तुम्ही काहीतरी बनवताय नवीन गोष्टी, तर ते क्रिएशन, ते क्रिएटिव्ह इकॉनॉमी, त्याला आपण ऑरेंज इकॉनॉमी म्हणतो. ठीक आहे, आता बऱ्याचदा विचारू शकतात पुढे जाऊन की ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय. ठीक आहे, आय थिंक कोणत्याही परीक्षेमध्ये आलेलं पण आहे वाटतं, एक्झॅक्ट लक्षात येत नाही कोणत्या परीक्षेत आहे, पण ठीक आहे आलेलं आहे ते ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, कारण की सध्या खूप जास्त बूम मध्ये आहे, बऱ्याचदा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर हे ह्या क्षेत्रासाठी AI कौशल्य अभियान आहे. त्यानंतर ओडिसा. आता जे PM आवास योजना आहे, पीएम आवास योजना शहरी अर्बन, तर ह्याच्या अंतर्गत घरे पूर्ण करण्यात देशातील अव्वल राज्य, म्हणजे सर्वाधिक घरं कुठं बनले असतील तर ते ओडिसामध्ये. ठीक आहे, कोणत्या योजनेअंतर? PM आवास योजना शहरी किंवा अर्बन 2.0, त्याच्या अंतर्गत सर्वाधिक घरं ओडिसामध्ये बनले आहे. आता हे लक्षात ठेवायचं, ओडिसाला आपण आडुसा असं लक्षात ठेवा. आडुसा कशासाठी असतो?
घर म्हणजे आपण घर कशासाठी असतं, आडोशासाठीच ना. तर ते आडोसा लक्षात ठेवा, ओडिसा. सगळ्यात घरं ओडिसामध्ये आहेत. त्यानंतर प्रशस्त 2.0 ऍप. आता प्रशस्त हे जे ऍप आहे हे एनसीआरटी आणि जे आपलं शिक्षण किंवा एज्युकेशन मिनिस्ट्री आहे तर त्या दोघांनी मिळून बनवलेलं आहे. आता हे कशासाठी आहे, हे जे अपंग किंवा जे स्पेशली एबल्ड म्हणतो, ज्याला आपण मोर सोफिस्टिकेटेड भाषेमध्ये स्पेशली एबल्ड म्हणतो, म्हणजे मोस्टली अपंग वगैरे ज्यांना हात किंवा जे आपण इथं अंध असतात, कोणी यांना कानाने ऐकू येत नाही, तर असे जे काय म्हणतात त्याला स्टुडंट्स आहेत, असे जे पोरं आहेत, छोटे पोरं, तर त्यांचं स्क्रीनिंग करण्यासाठी हे प्रशस्त 2.0 ऍप आहे, एनसीआरटी आणि शिक्षण मंत्रालय ह्या दोघांनी काढलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय 21 प्रकारचे दिव्यांग जे काही आहे, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, त्यांची स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. किती 21 प्रकार आहेत. त्याच्यानंतर कसं काय अभियान, कसं काय कॅम्पेन. आता हे कॅम्पेन कसं काय, ऑब्व्हियसली मराठी शब्द आहे तर ऑब्व्हियसली महाराष्ट्राचा असणार आहे. तर हा महाराष्ट्राचा उपक्रम आहे, माझे गाव आरोग्य संपन्न गाव या उपक्रमाअंतर्गत हे कसं काय अभियान चालू झालेलं आहे. ठीक आहे. आता याचं उद्दिष्ट काय, की प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, स्वच्छता, पोषण इत्यादी बाबत ग्रामीण भागात जनजागृती करून आरोग्य सुधारणा करायची आहे. ठीक आहे. कसं काय लक्षात ठेवा, कसं काय कशासाठी आहे, कसं काय आरोग्य आहे तुमचं. ठीक आहे. कोणाला विचारत आहे, जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना विचारत आहे. ग्रामीण भागातील लोक, तर त्यांच्यातील जे लोक आहेत तर त्यांचा आरोग्यासाठी कसं काय आरोग्य आहे तुमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा भांडार योजना. ही खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. जरी पश्चिम बंगाल सरकारची असली तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. कारण की या योजनेवरच पूर्ण इलेक्शन लढलं गेलं होतं आणि तिथं ते पूर्ण सत्ता वगैरे चेंज झाली. म्हणजे ह्या योजनेवरच नाही, पण वन ऑफ द पार्ट होता तिथं, जे कॅम्पेन वगैरे होतं तिथं. आता पश्चिम बंगालमध्ये आधी एक लक्ष्मीर भंडार नावाची योजना होती. तर त्या योजनेमध्ये तिथली सरकार, जेव्हा जी आपली ममता बॅनर्जी सरकार होती, तर ती 1500 रुपये देत होती महिलांना. आता काय केलंय, अन्नपूर्णा भांडार योजना, जे बीजेपी गव्हर्नमेंट आली त्यांनी काढलेलं आहे. तर तिथे काय आहे, आता शुभेंदू अधिकारीची जी आता गव्हर्नमेंट आली ती, तर तिथे आता हे अन्नपूर्णा भांडार योजना काढली आहे, 3000 रुपये देऊ. ठीक आहे. आजचं तर हे असंच कॅम्पेन करून म्हणजे तिथं इलेक्शन झाले होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे खूप जास्त महत्वाची, खूप जास्त न्यूज मध्ये होती अन्नपूर्णा भांडार योजना. तर लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल सरकारची आहे. पात्र महिलांना दरमहा 3000 आर्थिक सहाय्य आहे आणि पूर्वीची जी लक्ष्मीर भंडार योजना होती त्याची जागा घेतलेली आहे. त्यानंतर ऍडव्हान्स ऑथरायझेशन योजना किंवा आता ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम आहे. आता ही स्कीम काय आहे, की आपल्याला समजा भारतात काहीतरी बनवायचं आहे. ठीक आहे. आता मेक इन इंडिया वगैरे बरं चाललंय ना. तर भारतामध्ये समजा एखादी गाडी बनवायची आहे, पण त्याचे पार्ट्स, त्या गाडीचे समजा हेडलाईट आहे, तर ते भारतात बनतच नाही, तर त्याचा आपल्याला इम्पोर्ट करायचं समजा युगांडावरून आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे आपल्या गाडीचं जे हेडलाईट आहे त्याचं. आता समजा ह्या ज्या इम्पोर्ट आहे युगांडामधून, आपण जे काही हेडलाईट मागवतोय, तर त्याच्यावर आपण काहीतरी ड्युटी लावली किंवा काहीतरी टॅक्स लावला. समजा 100 रुपयाची आपण तिथून मागवतोय आणि भारत सरकारने समजा 20 रुपयाची ड्युटी लावली, म्हणजे काय 120 रुपये लावणार. आणि आपली जी गाडी आहे तर ती गाडी पण थोडीशी महाग होणार, बरोबर. कारण की हेडलाईट महाग झाला ना, इतर गोष्टी महाग झाल्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, ऍडव्हान्स ऑथरायझेशन योजना काढली होती. म्हणजे तुमच्यावर ही जी 20 रुपयाची ड्युटी आहे ती लागणार नाही. 100 रुपयाची घेतली तर 100 रुपये तुम्ही डायरेक्टली म्हणजे घ्यायचं, पण तुम्ही जे गाडी बनवताय ती तुम्हाला फक्त एक्सपोर्ट करावी लागेल. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही हे योजना वापरू शकता. तर झालं काय, की आपण बऱ्याचदा सोनं मागवतोय बाहेर देशातून, कशासाठी, हे दागदागिने बनवतो आणि ते परत दुसऱ्या देशात विकतो. ठीक आहे. भारतामध्ये, गुजरातमध्ये हा म्हणजे वन ऑफ द मेजर धंदा आहे. ठीक आहे. तर हा जो धंदा आहे, जे गोल्ड आणून ते विकायचा, तो सध्या गोल्डवर त्याच्यासाठी पाबंदी लावली होती भारत सरकारने. ठीक आहे. आता ते खूप जास्त क्रायसिस वगैरे झालं होतं, काय फायनान्शियल क्रायसिस, तर त्याच्यामुळे ते झालं होतं. तर ती ही गोष्ट लक्षात ठेवायची. ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम ही निर्यात उत्पादनात प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी. तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं हेडलाईट वगैरे मागवतो तेच. आता अट काय, निर्यात बंधनाची, म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट करावेच लागतील. आता अलीकडेच सरकारने या योजनेअंतर्गत सोन्याच्या आयातीवर मर्यादा घातल्या होत्या. म्हणजे आपण जे दागदागिने बनवून ते परत विकू शकणार नाही. तर त्यासाठी हे ऍडव्हान्स ऑथरायझेशन योजना आहे, तर त्याच्या अंतर्गत आपण जे सोनं आहे तर त्याच्यावर बंदी घातली होती. त्याच्यानंतर आदर्श शहर समृद्ध योजना. आता हे प्रारंभ करतात छत्तीसगड सरकार आहे. खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, पण ठीक आहे, लिहून दिलेलं आहे, रिस्क नको म्हणून. तशा प्रकारे आपले स्कीम्स आहेत त्या संपलेल्या आहेत. चलो फिर बाय.